उद्धव ठाकरे हे लातूर विमानतळावर दाखल झालेत। पूरग्रस्त भागाची आज ते पाहणी करणार आहेत। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला जाईल। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज दौरा करतायत। ते लातूर विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते देखील पोहोचलेले आहेत। धाराशिवमधील शेतकऱ्यांसोबत देखील आज उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं, आर्थिक फटका बसलाय आणि याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या ही लातूर विमानतळावरची आपण दृश्य पाहतोय आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, उद्धव ठाकरे देखील आज बांधावर जाणार आहेत, धाराशिवमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांचा दौरा आता सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरे लातूर विमानतळावर दाखल झाले आणि आता ते काटगाव म्हणजे लातूर जिल्ह्यात येत आहे आणि इथं ते नुकसान जे झालं हे शेतीचं त्याची पाहणी करणार। मी तुम्हाला दाखवते, इथं सोयाबीन या शेतात लावला होता आणि हा पूर्णतः चिखलात रुतलेला आहे, म्हणजे हा सोयाबीन पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकऱ्याचं मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झाले आहे। आज ते लातूरपासून त्यांचा पाहणी दौरा सुरू करत आहे, त्यानंतर ते धाराशिवमध्ये, त्यानंतर बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर असा त्यांचा 5 जिल्ह्यातनं दौरा होणार आहे। यावेळेस शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत, त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। आपल्यासोबतही काही शेतकरी आहे, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूयात की नक्की काय त्यांची अपेक्षा आहे। आता नेते मंडळी तुम्हाला भेटायला येतात, काय अपेक्षा आहे तुम्हाला यांच्याकडून? काय नाही, आमचे सोयाबीन गेले साहेब, काय तर साहेबाकडून काही मदत मागूनच घ्यावं लागेल की आम्हाला। अच्छा, आता 30,000 रुपये खर्च येते एकरी। बरं, आता काढायला 6,000 रुपये एकर मागायले, चिखलात तरी जात नाहीत मध्ये कुणी नाही जातात। मावशी, काय अपेक्षा आहे नेते मंडळीकडून? काही नाही आमच्यात, काही शेतात काही नाही, लोकांचं काढून पेरलंय, हातूस नाही घेऊन पेरलंय, बी खात कोळपण ट्रॅक्टर समजा केलंय त्याला। आता ते काढायला कोडं पडलंय, आता कशाने देवं कशाने काढावं, कसं जावं, कोरड्यात कष्ट केले दुनियाचे, आता तोंडाला आलं गेलं। आता काय 2 लेकराचे लग्न जमलेत, 20 माणसाचं कुटुंब आहे, माझ्या घरात काही नाही। आता लेकर माझे शेतात करतेत, काय आहे जवळ, आता त्याला काढायला सुद्धा बाहेर काही नाही। या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहे आणि हेच हे नेते मंडळी जी पाहणी करायला येतात त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करताय। काल मुख्यमंत्री सुद्धा आले, राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा मराठवाड्यात फिरले, त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि आता विरोधी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि एकूणच शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा आज दिवसभर ते प्रयत्न करणार आहेत। जी नक्कीच विशाल, आता सध्याची आपण हे दृश्य पाहत होतो। उद्धव ठाकरे हे लातूर मध्ये पोहोचलेले आहेत आणि इथूनच ते आता सुरू करणार आहेत। सध्या तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, कारण त्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्याच नुकसानीची पाहणी आज उद्धव ठाकरे करणार आहेत। होय, मी तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की शेतामध्ये इथं सोयाबीन लावला होता आणि तो पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे, नष्ट झालेला आहे। 4 एकरमध्ये सोयाबीन या शेतकऱ्यानं लावला होता आणि त्याचं असं म्हणणं आहे की यातनं आता काहीही उत्पन्न मिळणार नाही आहे। मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जगायचं कसं? नेते मंडळी येतात, पाहणी करताय, मात्र त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे, अपेक्षाचा डोंगर मोठा आहे, ही लोक आम्हाला सगळी मदत करणार का, असं त्यांचं सगळं म्हणणं आहे। त्यामुळे नेत्यांनी फक्त येऊ नये, तर येऊन अपेक्षापूर्ती करण्याचा किमान प्रयत्न करावा। आम्ही अडचणीत आहोत, आम्हाला अडचणीतनं सोडवण्याचा प्रयत्न करावा, असं या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याच वेदना शेतकरी समजावून सांगतायत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच वेदना समजून घेतलेल्या होत्या आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल असं सांगितलं होतं। मात्र विरोधी पक्षानं, स्वतः उद्धव ठाकरेंनी, संजय राऊतांनी यावर टीका केली होती की नुसती पाहणी नको, भरपाईचं बोला। आणि आता उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी पाहणीसाठी येत आहेत आणि एकूण शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतात। मला सांगा, काय अपेक्षा आहेत तुमच्या? मला सांगा। आम्हाला शेतकरी म्हणून शासनानं सरासरी 6,000 रुपये तर आता काढणीचा खर्च आहे, आता मजूर मिळत नाहीत, पेरणीचा खर्च आता एकरी 25,000 रुपये झालेला आहे, तर किमान 25,000 रुपये एकरी तरी मदत मिळावी अशी शासनाकडून अपेक्षा आहे। आणि सरकार कोणत्याही पक्षाचा असो, कुणाचाही असो, काय असो, शेतकरी म्हणून शासनानं आम्हाला शेतकऱ्यासाठी किमान 25,000 रुपये एकरी मदत करावी। 25,000 रुपये तरी हेक्टरी एकरी देवे शासनाने, पूर्णच काहीच नाही आता शेतामध्ये राहिलं तर काय करणार? आता चिखलामध्ये काढता येईना आणि बाकीचं पुन्हा काय करायचं? रब्बीची पेरणी करायला पुन्हा महाग। शासनाकडनं मोठ्या यांच्याकडनं अपेक्षा आहे का? आजोबा आपल्यासोबत आहेत। आजोबा, हे सगळं उद्ध्वस्त झालं? झालं उद्ध्वस्त, आता काय करायचं तिचं? आम्ही आता काय विचारच नाही काय करायचा आमचा विचार। आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी देव,
आमचं म्हणणं एवढं आहे, दुसरं काय नाही. दुसरं काय नाही. दुसरं काय काढायचं कशाला? यातून काय निघणार नाही का आता काय यातून? निघणार नाही याच्यातून, काय नाही, सगळं कुईचून गेल्याची. कर्ज माफची झाली पाहिजे. हे बघा, हे साहेब ही बघा अशी परिस्थिती झालेली आहे. ह्या परिस्थितीवर कसं काय निघेल तिचं? आता ऊन जर पडलं तर फुटून जाते, काढायला सुद्धा महाग होतं. ही काढायचं कसं ही? मग आता त्याला काहीतरी रोजगार देऊनच काढावं लागेल का नाही? मजूर मध्ये जात नाही, मग कशानं काढायचं? कमीच कमी. ठीक आहे. उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात इथं दाखल होणार आहेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. जी विशाल, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले रहा. अंबादास दानवे यांची या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया. उद्धवजी ठाकरे साहेब आहे, संजय राऊत साहेब आहे, या सगळ्या वेगवेगळ्या भागाची ते पाहणी करतील. सरकारने ज्या घोषणा केल्या आहे, सत्यता काय आहे, मागच्या काळाच्या घोषणेचं काय झालं, कारण अतिवृष्टी आता होत असताना मागच्या वर्षात 2 वर्षात अतिवृष्टीचं अनुदान अजून मिळालं नाही, अशा प्रकारचं पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहे. वाटतं दुपारच्या नंतर या सगळ्या गोष्टी आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट म्हणजे जाहीर करणं आणि मिळणं याच्यात फरक आहे. टंचाई म्हणजे दुष्काळ असं म्हणतात फडणवीस. टंचाई म्हणजे दुष्काळ आहे म्हणतात. मला असं वाटतं आता राजकीय काही बोलण्यापेक्षा एकदा शेतकऱ्यांची स्थिती जाणून पण आहे का दुष्काळ सर? आहे नाही तर तुम्हाला माहिती नाही. टंचाई म्हणजे दुष्काळ आहे का? ओला दुष्काळ नावाची कोणती संज्ञा नाही, फक्त दुष्काळ नावाची संज्ञा आहे. ओला दुष्काळ नावाचा असं कोणत्याही प्रकारची कन्सेप्ट नाही. ठीक आहे, पण जो दुष्काळ ओला दुष्काळ म्हणतात तो दुष्काळ आहे आणि म्हणून तशीच त्याचं मला असं वाटतं ते काही चूक बोलले असं मला नाही वाटत. टंचाईच आहे. टंचाई म्हणजे वेगवेगळ्या विषयाची टंचाई असू शकते ना.